संस्कृती आणि एकतेची करूया बास, हीच त्यांना खरी मानवंदना, हाच त्यांना खरा धन्यवाद नमस्कार. जय जवाहर. आपल्या हक्काचा आणि अस्मितेचा दिवस, जागतिक आदिवासी दिवस केवळ महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये हा दिवस आदिवासी संस्कृती, भाषा, परंपरा, अस्मिता आणि त्याचे हक्क आणि विकास याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा दिवस. आपला हक्काचा दिवस 9 ऑगस्ट 1994 या साली संयुक्त राष्ट्रांनी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून हा 9 ऑगस्ट आपण अतिशय उत्साहाने साजरा करतो. म्हणून 9 ऑगस्ट का, त्याला सुद्धा एक इतिहास आहे. तो आपल्यासमोर येईलच. फक्त थोडक्यात आपल्यासमोर ती भूमिका मांडतो की 9 ऑगस्ट 1982 ला समाज मंडळी आजच्या दिवशी अजून एक वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य असं की युनाने या वर्षीची जागतिक आदिवासी दिवसाची एक थीम तयार केलेली आहे आणि ती थीम अशी आहे की आपल्या ज्या सुईणी आहेत आदिवासी. निमंत्रित करेन श्री संजय रायत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची थीम आणि माहिती द्यावी. मान्यवर आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व आदिवासी बंधू भगिनींनो, सर्वांना मानाचा जोहार. जय आदिवासी. सन 2026 या वर्षी जागतिक संघटना युनोने दिलेले बोधवाक्य थीम काय आहे? आदिवासी सुईणीचा सन्मान, जीवन आणि कल्याणाचे रक्षण ही आहे. ही संकल्पना ज्ञान हस्तांतरण, सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण आणि आदिवासी समुदायासाठी सर्वांगीण सांस्कृतिक दृष्ट्या योग्य आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यामध्ये आदिवासी सुईणीचा महत्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकते. स्वागत करायचं आहे. साहेब, आपलं मी मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण इथे स्थानपन्न व्हावं ही मी तुम्हाला नम्र विनंती करतो. प्रयत्न महानगरपालिकेचे प्रथम नागरिक सन्माननीय अजयजी पाटील यांचा या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी यांच्या हस्ते सत्कार होत आहे. संस्कृतीचा वारसा आपण काय म्हटलं की कार्यक्रमाची वेळात वेळ काढून उपस्थित राहतात. साहेब, आपलं देखील या कार्यक्रमात समाज बांधवाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय माजी आमदार तथा बहुजन विकास आघाडीचे नेते आणि युवा नेतृत्व सन्माननीय महानगरपालिकेची कामं करत असताना त्यांच्या कार्यक्रमात आपण वेळात वेळ काढून आलात आणि या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात. आवर्जून नाव घ्यावं असे उद्योजक श्री आनंद नाईक यांचा देखील सन्माननीय महापौर साहेब यांच्या हस्ते सत्कार होता. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून 9 ऑगस्ट दरवर्षीप्रमाणे न चुकता या कार्यक्रमाला थोडं जरी लेट आलो तरी आमचे रंजनाताई नॉन स्टॉप फोन आणि इकडे साजरा करत असताना अख्ख्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे महापौर साहेब आहेत, इकडे उपमहापौर साहेब आहेत, सगळ्यांनाच वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागते. मी आपल्या सगळ्यांना 9 ऑगस्टचे शुभेच्छा देतो. एक आनंदाची गोष्ट, आत्ताच झालेलं पद्मश्री अवॉर्ड जे आपल्या देशात 1-1.5 महिन्याआधी झाले आणि आपल्या जिल्ह्यातले डिंगले ढाकल्या विल्ला दिंडा
म्हणजे 10 वर्षापासून 92 वय त्यांचं आहे आणि त्यांना 10 वर्षाचे ते होते तेव्हापासून ताडपा हे आजपर्यंत ते वाजवतात. आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांच्यासारख्या व्यक्तीला पद्मश्री मिळाली. दुःखाची गोष्ट ही आहे की एवढी वर्ष ज्या लगननी आपल्या जिल्ह्यातलं जे म्युझिकल जे तारपा म्हणून बोललं जाते त्यांची परिस्थिती आज म्हणजे पद्मश्री मिळालं पण जी देणगी आपल्या जिल्ह्याला की आपल्या देशाला त्यांच्यामुळे मिळालेली आहे पण त्यांची फायनान्शियल परिस्थिती आज काय आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे गेल्या वर्षी पण इकडे मी उल्लेख केलेला की पेंटिंग आपली एवढी सुंदर असते आणि ती जगभरामध्ये फक्त पेंटिंग नाही तर वेगवेगळ्या गोष्टींवर मध्ये कॉफी मग असतील साड्यांवर प्रिंट केलेले आपलं आदिवासी आर्ट हे परदेशात त्याची किंमत आहे पण आपल्याकडे तेवढं त्याला पाहिजे तेवढा दर मिळत नाही. आणि दरवर्षीप्रमाणे मी आज पण आपल्याला विनंती करतो की ज्यांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल अध्यक्ष महोदय आपण मी गेल्या वर्षी आपल्याशी पण बोललेलो की कुठेतरी आपल्या समाजाचं हे आर्ट जे परदेशामध्ये एवढं पॉप्युलर आहे तर आपल्या इकडे महापालिकेच्या माध्यमातून असेल कॉलेजमध्ये एक्झिबिशन आपल्याला लावायचं असेल किंवा ह्याला प्रसिद्धी आणि योग्य मार्केट कसं उपलब्ध करून देता येईल आणि ह्यांच्यासारखी लोक एक चांगला प्लॅटफॉर्म दिला. आज आपण बघितलं तर हे यंगस्टर जेन्झी वगैरे जे आहेत गिटारच्या मागे धावतात पण एखादा झाले की तारपा शिकणार का ड्रम्स वाजवण्यामध्ये काही क्लासेस आणि ट्युशन लावतील पण तारपाला महत्व किती आहे तबलाला महत्व किती आहे सितारला महत्व किती आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे परदेशातले जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या पाठी आपली लोक धावतात पण आपल्या इथली जे पारंपरिक मध्ये वेशभूषा असेल तारपासारखे इन्स्ट्रुमेंट्स असतील आदिवासी सारखं कला असेल ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य आणि प्रमोट करण्याच्या हिशोबाने आपण काय काय केलं पाहिजे. मला वाटते गेल्या वर्षी मी बोलल्याप्रमाणे ज्यांना ह्याच्यात आवड असेल की कुठेतरी हे वेगळ्या प्लॅटफॉर्म मिळण्याच्या हिशोबाने आमचं त्याच्यामध्ये योगदान काय लागेल. इकडे महापौर साहेब आहेत उपमहापौर साहेब आहेत माझ्या हिशोबाने महापौर साहेब एक एक्झिबिशन फक्त आदिवासी नाही तर आपल्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जाती धर्माची लोक आणि त्यांचे पारंपरिक जसं आपण वसीला माई वसी म्हणून केलेलं आणि ते गेलेले 1 आठवड्यासाठी पण ते एक्सटेंड करत करत 3 महिने ते माई वसी चालू ठेवलं आणि प्रत्येक शाळेतले विद्यार्थी ते माई वसी बघायला यायचे. तर आपल्या तालुका आपल्या जिल्ह्यातले जेवढे पारंपरिक नव्हते वेशभूषा असेल हे वाजवणारे कुठले इन्स्ट्रुमेंट्स असतील आर्ट असेल खाद्यपदार्थ असतील असं एक चांगलं एक्झिबिशन जर आपण केलं श्रावण संपल्यानंतर म्हणजे आपल्याला टाइम पण मिळेल. उपमहापौर साहेब तुम्ही यंग आहे तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या आणि सेंट्रलाइज लोकेशनमध्ये हे जर केलं तर आपल्या इथले जे गोरगरीब लोक आहेत आणि त्याच्यामध्ये आमंत्रण आणि योग्य तो सत्कार ज्यांना पद्मश्री मिळालेला आहे अध्यक्ष त्या कार्यक्रमाचे ते त्यांचा अनुभव आणि चांगला सत्कार म्हणजे फक्त ते आपण स्टॉल श्रीफळ आणि पुस्तक विकत दिलं त्या पद्धतीचं नाही तर चांगला मानाचा सत्कार त्यांचा त्या कार्यक्रमामध्ये ठेवला पाहिजे आणि अख्ख्या जिल्ह्याच्या लोकांना त्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं पाहिजे एवढी मी आपले महापौर आपले उपमहापौर दोघांना विनंती करतो. आमच्याला काहीही असेल मला त्या सगळ्या मिशनला आवड आहे म्हणजे पेंटिंग मला दिली ते झोपडं त्याच्यामध्ये ती बाई जेवण बनवते आहे बाहेर मुलं खेळतात आहे ते पक्षींना आता ते कोंबड्या आहेत का काय मला ते मी फक्त आलेलं आहे ते पटकन कोणीतरी क्रीम घेतली घालती पण ते काय खायला टाकतात आहेत. एवढी सुंदर आणि एवढी डिटेलमध्ये ती पेंटिंग केलेली आहे आणि फक्त 3 आकार मला वाटते त्रिकोणी चौकट आणि गोल या 3 आकारमध्ये किती गोष्टी आपण दाखवू शकतो एक अख्खी स्टोरी त्याच्यात बनवू शकतो. कुठल्याही कलेमध्ये म्हणजे कुठल्याही आर्टमध्ये फक्त 3 गोष्टींनी एवढं सुंदर स्टोरी टेलिंग कुठल्याच आर्टमध्ये नाही जे आपल्याकडे ह्याला कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे असं मला वाटते.
9 ऑगस्ट मी मगाशी बोललो तसं बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आहेत, पुढे जायची आपण परवानगी देतील एवढंच सांगतो आणि 2 शब्द संबोधन. जय जय महाराज. धन्यवाद साहेब. साहेबांचं अनमोल असं मार्गदर्शन आणि शुभेच्छा. जगामध्ये सर्वच ठिकाणी जो मूळचा रहिवासी आहे, आदिवासी आहे, त्याचा त्या देशावर अधिकार आहे आणि तो खरा तिकडूनचा नागरिक आहे. आणि तसेच आपण आपल्या देशातील नागरिक आहात आणि इकडूनच्या प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकार आहे. खरं म्हणजे आपण इकडचे मूळचे असले तरी काही गोष्टीमध्ये मागे राहिलेलो, परंतु आपल्या समाज धोरणींमुळे आपण पुढे पुढे प्रोग्रेस होत गेला. व्यासपीठावरील उपस्थित आपले अध्यक्ष आहेत, क्षितिज दादा आहेत, उपमहापौर साहेब आहेत, टॉमनिक सर आहेत, गावित मॅडम आहेत आणि सर्व आपले पदाधिकारी नगरसेविका उपस्थित आहेत. आणि या सगळ्यांचंच आपल्या सगळ्यांना सहकार्य आहे आणि मला वाटतं याही पुढे सहकार्य राहील. मी क्षितिज दादांच्या वतीने एक तुम्हाला आश्वासन देतो का आज तुम्हाला उन्हात बसायला लागतं, पुढचा कार्यक्रम आपला सावलीमध्ये होईल, एखाद्या चांगल्या हॉलमध्ये होईल, एवढी मी तुम्हाला आश्वासन देतो. क्षितिज दादांनी मगाशी आल्याला मला सांगितलं का परत होऊन झालं, अजून बरेच जण वक्ते बोलणार आहेत, पुढच्या वेळी आपल्याला काहीतरी सोय करायला लागेल. क्षितिज दादांनी मगाशी जे सांगितलं ते पूर्ण करायचं आम्ही प्रयत्न करू. महापालिकेमार्फत, महापालिकेने नाही केलं तर आम्ही वैयक्तिक पातळीवर यंगस्टर ट्रस्टतर्फे करू, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि परत एकदा जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय आदिवासी. युवा नेतृत्व सन्माननीय क्षितिज ठाकूर साहेब, महापौर श्री अजयजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आयोजकाच्या वतीने पुनश्च एकदा आम्ही आपला आभार मानतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद सर. इथे बोलवल्याबद्दल मी सर्व आदिवासी समाजाचे आभार मानतो आणि आदिवासी दिनाच्या शुभेच्छा मी सर्व आदिवासी बांधवांना देतो. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, कोणी नोकरीत करतो, कोणी आयुष्यात करतो, कोणी धंद्यात करतो. पण माझी विनंती अशी आहे की आपला आदिवासी समाज जो सर्वात पूर्वीचा समाज आहे आणि खूप मेहनती समाज आहे. तुमची मेहनत त्या दिशेने जर तुम्ही तुमची मेहनत केली तर तुम्हाला खूप मोठं यश मिळेल. शिक्षण घेतल्यानंतर सहकार क्षेत्रात त्यांनी देशापेक्षा शिक्षण घेतलं आहे. सांगायचं तर वयाच्या 14 वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्यात सुरुवात केली आहे. वसतिगृहात राहत असताना जेव्हा निकृष्ट भोजन आणि अपुऱ्या सुविधा मिळायच्या त्यावेळेस त्यांनी त्या यंत्रणे. धन्यवाद सर.